रामकृष्ण हरी. आज आपल्या कार्यशाळेला सुरुवात करतोय आपण. याच्यामध्ये मी तुम्हाला ह्युमिक ऍसिड कसं बनवायचं, अॅमिनो कसं बनवायचं, फुलवी कसं बनवायचं, ऑर्गॅनिक कार्बन, सीड, एनपीके मध्ये 05234 1261 19 19 19 24 24 0. तिसरा आहे आपलं कीटकनाशक, जे लाईम सल्फर कसं बनवायचं, बुरशीनाशक, बॅक्टेरिया, स्टिकर आणि मायक्रोन्यूट्रन. जेवढं आपल्या शेतीला निविष्ठांची जी गरज आहे, ही गरज आपण कशी घरच्या घरी कमी पैशामध्ये बनवू शकतो आणि बाजारातून आणणाऱ्या जो आपला एक्सपेन्सेस आहे हा हजारात नाही तर लाखात आहे, तो खर्च कमी करून शेतकरी बांधवांच्या पर्यंत कसा कमीत कमी दर्जात पोहोचेल हे मी आपल्यापर्यंत आज मांडणार आहे. आज आपल्या कार्यशाळेसाठी आलेले उमरगा धाराशिववरून आलेले हरी बनसोडे, साधू बनसोडे, संजय बनसोडे आणि विकास पाटील. त्याचबरोबर आपल्याकडे आलेले फलटणवरून सिद्धार्थ नेवसे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती. त्याचबरोबर आपल्याकडे पेल्ल्यावरून नामदेव पानसरे आणि त्यांचे पुतणे आलेले. तर आपण अॅमिनो फुलविक सीड ह्युमिक ऑर्गॅनिक कार्बन हे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलंच आहे. आता आपल्याला लाईम सल्फर बनवायचे. लाईम सल्फर काय आहे तर जगातलं सगळ्यात चांगलं कीटकनाशक आहे, जगातलं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे. एवढं छान बुरशीनाशक आहे की तुम्ही त्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही. काय काय काम करणार आहे, कीड, नागाळी, माशी, गोंगाणा, फिप्स, तुमच्या जर बुरशीमधले होणारे प्रकार तर डाउनी, करपा, मिलोबग यासारख्या असंख्य आजारावरती ते काम करते. स्प्रे घेतला तर. चौथा मुद्दा, आपण ऊसाला जेवढी खतं देतो, कुठल्याही पिकाला आपण जी खतं देतो ती अपटेक करण्यासाठी साहेब लाईम सल्फर काम करते. चौथं त्याच्यातून कॅल्शियम जाते. जगातलं सगळ्यात चांगलं टॉनिक सुद्धा कॅल्शियम आहे हे म्हणते. आता आपल्याला लाईम सल्फर बनवण्यासाठी साधी आणि सरळ सोपी विधी आहे. एक आपण तेलाचा जो डबा असतो, आपण घरी 15 लिटरचा तेलाचा डबा घेतो, तो डबा घ्यायचा आहे. ज्याला जास्त बनवायचंय त्याने ती क्वांटिटी जास्त मध्ये घ्यायची. 15 लिटरच्या तेलाच्या डब्यामध्ये आपल्याला 12 लिटर पाणी घ्यायचंय. ह्या 12 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 किलो चुना टाकायचा. कळीचा चुना टाका. तो नाही भेटला तर औषधाच्या कलरच्या दुकानामध्ये जो कलर साठी येतो तो चुना घ्यायचा 1 किलो. पहिलं 12 लिटर पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 1 किलो चुना घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला लागणार मेन तिसरा इन्ग्रेडियंट आहे गंधक. तर आपल्याला गंधक लागणार आहे 2 किलो. तर गंधक आणि सल्फर हे एकच आलं. तर सल्फर किती टक्क्यातला घ्यायचा आहे, 99% घ्यायचं आहे आपल्याला. हे पर्सेंटेज फार महत्वाचं आहे सर. ज्या वेळेला तुम्ही 99% गंधक घेणार आहे त्यावेळेला तो काम करण्याची त्याची पद्धत फार चांगली होणार आहे. पहिलं 12 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 किलो चुना टाकला, त्याच्यामध्ये 2 किलो गंधक टाकलं. आता टाकलेल्या गंधकाला ह्या डब्याला खाली आपल्याला जाळ लावायचा. काय करायचंय, खाली जाळ लावायचं. किती वेळ जाळ लावायचा आहे, उकळी फुटल्यानंतर नेवशे साहेब आपल्याला 1 तास उकळवायचंय. त्याला ज्यावेळेला ते पाणी गरम होईल तिथून पुढे 1 तास हे जे गंधक आहे ह्याच्यातून येणारे जे पाणी आहे हे लाल होईपर्यंत, म्हणजे जवळजवळ आपल्याला 1 तास उकळायचं आहे. हे 1 तास उकळल्यानंतर त्याला शांत होऊन द्यायचंय. शांत झाल्यानंतर ह्याच्यावर थंड होईल. 6-7 तासानंतर हे थंड होणार आहे आपलं मिश्रण. हे थंड झाल्यानंतर हे फक्त आणि फक्त लिटरला 2 ml घ्यायचे आपल्याला. 1 लिटरला 2 ml ते 2.5 ml स्प्रेसाठी. कोणत्याही पिकाला तुम्ही स्प्रे मधून 2 ते 2.5 ml देऊ शकता. आणि आपल्याला फळभाजीचं असेल, पालेभाजी असेल, फळभाजी असेल त्याला खालनं ड्रिप न सोडण्याकरता 3 ते 4 लिटर. ऊस असेल तर ऊसासाठी 5 लिटर. फळबाग असेल 5 ते 7 लिटर. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ
वाशिम त्या साईडच्या संभाजीनगरच्या पुढचं तुमचं जो एरिया लातूरपासून जेवढे मोसंबीचे शेतकरी आहेत त्यांना एक तो मूळ पूजेचा एक लय मोठा प्रादुर्भाव आहे. मूळ पूजेसाठी मी 22 शेतकऱ्यांना हे वापरायला दिलं. साहेब 100% मूळ पूज थांबली. मूळ पूज का होती? बुरशीमुळे मूळ पूज होती, खाल्ल्या येणाऱ्या बॅक्टेरियामुळे मूळ पूज होती, खाल्ल्या येणारा जो फंगस आहे किंवा दुसरी गोष्ट आपली जी तुडतुडे असते ना, काळी माशी असते, ती काळी माशीमुळे होणाऱ्या तुडतुडे. पण काळ्या माशीचा प्रादुर्भाव हे आपलं लाईम सल्फर सारखं चांगलं औषध त्यातला पूर्ण म्हणजे पूर्ण त्यातला आहे ना बुरशीच काढून टाकतं. तिसरा महत्वाचा मुद्दा, अपटेक करायसाठी खतं 99.99% सगळी खतं आपल्या पिकाला अपटेक करून देण्याचं काम लाईम सल्फर करतं. हे आपलं औषध जगातलं सगळ्यात चांगलं कीटकनाशक आहे. ह्याची जर बाजार तुम्ही कॉस्टिंग काढायला गेला तर मी स्वतः 1000 रुपये लिटरनं काही दिवसापूर्वी हे विकत घेतलेलं आहे. 70 रुपये किलोचा गुणिले 140 रुपयाचं गंधक झालं आणि चुना आपला मिळतो तो 40 रुपयाचा. 140 आणि 40 180, 20 रुपयाचं तुम्ही सरपण विकत जरी घेतलं तर 200 रुपयामध्ये तुमचं 10 लिटर हे जेवढं तुम्ही उसाला द्याल. महिन्यातनं एकदा जर आपण लाईम सल्फर विकत आणून द्यायला गेलो तर 1000 गुणिले 5 लिटर म्हणजे 5000 जातात. नेमशे साहेब तुम्ही घरी बनवलात तर 20 रुपये लिटर गुणिले 5 म्हणजे 100 रुपयाचं आणि 10 वेळा सोडलं तर 1000 लिटर तुम्ही सोडताय फक्त. आणि बाजारातून आणून सोडायचं जर म्हणाल तर त्याचं कॉस्टिंग जाते 50,000. तुम्ही म्हणाल वेळा ऊसाला असलं कुठं असतच नाही आणि टाकून त्याचा फायदाही नाही. आपण आता लाईम सल्फर बनवण्याची प्रोसेस बघतोय. तेलाचा एक डबा घेतलाय, त्यामध्ये आपण 12 लिटर पाणी टाकलंय. आता आपले धाराशिववरून आलेले शेतकरी आहेत आणि काही जुन्नर पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी तिथून आलेले बेल्ल्याचे शेतकरी आहेत. यांच्याच हातून आपण आता लाईम सल्फर बनवणार आहे. कळीचा चुना टाकत आहेत. पत्र्याचा डबा 12 लिटर पाणी किलो कळीचा चुना टाकलाय. आता तुम्ही गंधक टाका. हा हे 2 किलो गंधक आहे. 2 किलो 99%तला 2 किलो गंधक घ्यायचंय. बाजारामध्ये होणारी जी फसवणूक आहे ह्याच्यापासून वाचायचंय. जर नाही 99%तलं तुम्हाला गंधक भेटलं तर तुम्ही बेन्सल महादन कंपनीचं घेऊ शकता. त्यापासून आपल्याला लाईम सल्फर तयार फार चांगल्या क्वालिटीचं तयार होणार आहे. हे मिश्रण आपल्याला उकळी फुटल्यानंतर 1 तास कमीत कमी उकळायचंय. उकळी फुटल्यानंतर 1 तास हे द्रावण लाल कलरचं होईल. हटत करायचंय की ह्याला ओती येऊ नये ह्यासाठी आपल्याला हलवत राहायचंय. चुना खाली गेलेला आहे, गंधक वरती आहे आणि खालनं जाळ चालू आहे. जाळ चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात जाळ लावायचा आहे. लाईम सल्फर तयार झालेलं अशा रेड कलर मध्ये औषध तुमचं तयार होईल. असं औषध तयार झालं की समजून जा आपलं लाईम सल्फर तयार झालेलं आहे. फक्त पाणी होतं, लाल भडक औषध तयार होतंय. हे आता शांत होऊन द्यायचं आपल्याला आणि वापरणीसाठी कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून 2 ml पर लिटरला घ्यायचंय आणि सोडायसाठी मी मगाशी